नमस्कार, मी नम्रता पाटील सस्वयन आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण अप्पम कसे बनवायचे ते पाहूया। आणि ही केरळची फेमस रेसिपी आहे। अप्पम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचे। तर 2 वाट्या मी फुल भरून पटनी तांदूळ घेतलेला आहे। पटनी तांदळाचे अप्पम एकदम टेस्टी बनतात। वजनाने बघितलं तर हे तांदूळ अर्धा किलो आहे, तर मोजूनच घ्यायचे आहेत। आता हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं आहे, पूर्ण बुडवून द्यायचं आहे जेवढं दाखवलं त्याप्रमाणे। आता 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहे। तांदूळ भिजून झालेले आहे, हे 6 तास भिजवून घेतलेत। थोडेसे वर खाली करून याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। आता याच्यातलं पाणी काढून घेतलं। याचा ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेत ना, त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी शिजलेला भात घ्यायचा आहे। भात ताजा घ्यायचा आहे। त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे, किसलेलं किंवा खवणलेलं। आता हे सगळं छान मिक्स करायचं आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडा थोडा पाण्याचा वापर करायचा आहे। आता एका वाटीमध्ये थोडंसं आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आणि 1 चमचा ईस्ट टाकायचं आहे। ड्राय ईस्ट मिळतं हे बाजारात, तर ते टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे। आणि आपले तांदूळ वाटेपर्यंत आपल्याला भिजवून द्यायचं आहे, बाजूला ठेवून द्यायचं। आता तांदूळ आपले वाटून झालेले आहे। आता याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखर टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने मिक्स करा किंवा चमच्याने मिक्स करा, जसं तुम्हाला सोपं वाटेल त्याने मिक्स करा। ईस्ट पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ईस्ट भिजवताना साखर टाकायचीच आहे, नाहीतर मग पीठ व्यवस्थित होत नाही। आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 तास आपल्याला किंवा एक रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पीठ फुगेल। तर गरमी असेल ना तर खूप पीठ फुगतं 1-3-4 तासातच, तर पाहू शकता। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। वातावरण एकदम थंड आहे, त्याच्यामुळे पीठ जास्त आपलं फुगलेलं नाही आहे। आता हे छानपैकी मिक्स केल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये हे पीठ फुगणार आहे। परत झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पाहू शकता पीठ एकदम फुगलेलं आहे। आता याच्यातलं आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच पीठ बाजूला काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, खूप नाही टाकायचं आहे। आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण पीठ फुगायला ठेवतो ना, तेव्हा भांडं नेहमी मोठं वापरायचं, स्टीलचं भांडं वापरायचं, ॲल्युमिनियमचं भांडं अजिबात वापरायचं नाही आहे। आता तव्याला किंवा कढईला तेल 1 थेंब टाकून पुसून घ्यायचं आहे फक्त तवा आपल्याला तेलाने। आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला अप्पम बनवून घ्यायचे आहेत। तर असं तव्यात बनवा किंवा कढईत बनवा। कढईत बनवलं ना तर तुम्हाला पकडायला एकदम सोपं जाईल आणि जितका पाहिजे तेवढा आपल्याला पातळ अप्पम बनवून घेता येतो। जितका पातळ बनवाल तेवढा कुरकुरीत होणार, पण डब्यासाठी वगैरे पाहिजे असेल तर थोडेसे असे जाड अप्पम ठेवायचे। हे अप्पम आहे ना कशाबरोबरही खाता येतात, नॉनव्हेज बरोबर, व्हेज बरोबर, बटाट्याची भाजी, चटणी, चिकन, उसळ बरोबर खाता येतात, चण्याची उसळ, मटकीची उसळ। आणि बनतात पण फटाफट, जास्त वेळ लागत नाही आहे। आणि झाकण ठेवताना स्टीलचं झाकण ठेवायचं आहे, काचेचं झाकण ठेवायचं नाही, नाहीतर त्याला मग पाणी सुटेल। आणि मस्त अप्पम आपले तयार झालेले आहेत। खायला पण खूप छान लागतात, खोबऱ्याचा वापर असल्यामुळे। जाळी पण खूप छान आलेली आहे, तसे अप्पम नक्की बनवून बघा।